जय श्रीराम मित्रांनो, दिनांक 24 डिसेंबर 2023. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. आज सकाळ सकाळ सुरुवात नव्या स्वागताची. प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. शुभ मुहूर्त 22 जानेवारी 2024. घरात एखादं शुभ कार्य असलं की पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या जातात व जवळच्या भावबंधांना अक्षता दिल्या जातात. ही भारतीय संस्कृती आहे आणि या निमंत्रण रूपी अक्षता कलशात येणार आहेत आणि त्या स्वागताची भव्य तयारी आपण पाहतात. आम्ही कोणतीच मोठी गोष्ट करू शकत नाही, पण प्रत्येक छोटी गोष्ट मोठ्या स्वरूपात करण्याची जिद्द मात्र माझ्या गावच्या प्रत्येक माणसात नक्कीच आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारात श्रीराम रथ सज्ज आहे. मंदिरात ही चिमुरडी बालगोपाल मंदिराची सजावट करत आहेत. गावातील शेतकरी बांधवांनी सकाळीच शेतातील फुले तोडून मंदिरात पोच केली आहे आणि मनापासून फुलांचे आरास करताना आपल्या समोर दिसत आहेत अक्षदांचे मंगल कलश राऊरी फॅक्टरी येथे आलेले आहेत. भव्य मिरवणुकीत स्वागत होऊन काशी येथील महंत शनी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रत्येक गावाच्या भाविकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. त्यासाठीच ही पूर्वतयारी सुरू आहे. आज या मंगलदिनी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे प्रत्यक्षात जन्मभूमी अयोध्या येथून निमंत्रण रूपी अक्षता कलशांचे आगमनाची तयारी करण्याचे भाग्य आमच्या नशिबात आहे. हेच महत्भाग्य, कारण या क्षणाची वाट पाहण्यासाठी अनेक लढाया झाल्या, लाखो लोकांचे बलिदान दिलं गेलं, अनेक पिढ्यानपिढ्या गेली, स्थित्यंतर गेली आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहे आणि हे भाग्य आपल्या नशिबात आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण मंदिराची रचना आणि त्यासाठी किती कष्ट आपल्या पूर्वजांना करावे लागले ही माहिती आदरणीय जोंधळे सर व हरिभक्तपरायण महंत शनी महाराज आपल्याला देणार आहे. तेव्हा अभिमान असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मी सुनवण्णा गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून. असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराला घर पण माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. धन्यवाद मित्रांनो.
150 वर्षाचा त्यामागचा आपला सगळ्या भारतीयांचा त्याग आज त्या ठिकाणी फलित होतोय। याची देवी याची डोळा या ठिकाणी हा मंगलयोग या ठिकाणी आपण अनुभवतोय। भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी अशा प्रकारचा दिवस, पवित्र दिवस, मंगलमय दिवस म्हणजे 22 जानेवारी। त्या दिवशी आपल्या रामलल्लाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते आणि म्हणून आपल्यामधल्या प्रभू रामचंद्राच्या प्रेमाचा जरा आज या ठिकाणी खळखळून वाहताना निश्चितपणे दिसतो। हे पृथ्वी हे पाणी प्रभू रामचंद्राच्या या सगळ्या आणि आपल्या समक्ष या ठिकाणी त्या मंगल अक्षता निमंत्रणाचा स्वीकार करण्यासाठी आणि या पंचक्रोशीतील सर्व भक्तमंडळी या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहात। शिखर आहेत, 3 मजल्यांचं मंदिर उभं राहतंय। तळ मजला जो आहे त्या ठिकाणी फक्त एकाच मूर्तीची आता 22 जानेवारीला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहेत। त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मातील जे विविध 150 संप्रदाय आहेत त्या 150 संप्रदायाचे 4000 महंत, आचार्य, गुरु हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी रात्रंदिवस जे कारागीर खपतायत त्यांचे प्रतिनिधी म्हणून 200 कारागीर त्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि विविध देशांमधल्या आपल्या हिंदू बांधवांना जे आपलं प्रतिनिधित्व संपूर्ण जगामध्ये करतायत अशा 50 देशांमधल्या निवडक प्रतिनिधींना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे। एकूण 7000 निमंत्रित त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी असणार आहे। पहिल्या तळमजल्यावर जे काही प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथे फक्त एकटे प्रभू रामचंद्र असणार आहेत। ते रामलल्लाच्या स्वरूपातली जी काही त्यांची मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। बाल स्वरूप आहे म्हणून तिथे दुसरं कोणी असणार नाही। त्याच्या वरचा जो मजला आहे म्हणजे आपण त्याला पहिला मजला म्हणू, त्या पहिल्या मजल्यावर प्रभू रामचंद्र असतील, लक्ष्मण असतील, सीता असेल, भरत असेल, शत्रुघ्न असेल म्हणजे पहिला मजला हा राम दरबाराचा असेल आणि त्याच्यावरचा जो मजला आहे तो मात्र मोकळा असणार आहे। त्याला मंदिराचं स्वरूप आहे परंतु तेथे कुठली मूर्ती नसेल। त्याचं कारण असं आहे की दुसरा मजला जो आहे तो फक्त मंदिराला स्थिरता येण्यासाठी बांधण्यात आलेला आहे। स्थिरता येण्यासाठी मी का म्हणतोय, मंदिर बांधकामामध्ये कुठल्याही प्रकारचं सिमेंट, कुठल्याही प्रकारचं लोखंड किंवा स्टील वापरलं जात नाहीये। कारण लोखंड आणि सिमेंट याचं आयुष्य फार फार तर 150 वर्षापर्यंत असतं। त्या ठिकाणी राजस्थानचा जो काही गुलाबी दगड आहे, ग्रॅनाइट आहे, त्या दगडाचं एकमेकांमध्ये उताव करून त्या ठिकाणी ते मंदिर बांधलं जाते आणि जिथं धातूची आवश्यकता आहे तिथं तांब वापरलं जाते जेणेकरून या मंदिराची आयुष्य हे 1000 वर्षापेक्षा जास्त असेल। हे मंदिर उभं राहत असताना तिथं जे काही पाया घालताना खोदकाम करण्यात आलं, असं लक्षात आलं की जे काही मंदिर ज्याच्यावर बाबरी ढाचा होता तो पाडल्यानंतर त्याच्या खाली एक मंदिर सापडलं की जे 6व्या ते 7व्या शतकातील असेल, ते स्कंदगुप्ताने बांधलेलं होतं। ते मंदिराचे अवशेष काढल्यानंतर त्याच्या खाली आणखी एक मंदिर सापडलं की जे 2000 वर्षापूर्वी विक्रमादित्याने बांधलेलं होतं। म्हणजे खाली 2 मंदिरांचे अवशेष मिळाले। मग आपल्याला शंका येईल की खाली 2 मंदिरं कसे काय त्या ठिकाणी, त्याच्यावर मंदिर होतं ते पाडून समजा बाबराने ते मीरबाकीने बांधलं, तर त्याचा प्रॉब्लेम, त्याची अडचण अशी आहे की शरयू नदीच्या पात्रात हे मंदिर आहे आणि शरयू नदी संपूर्ण रेती आहे, तिचं पात्र अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारचं आहे। त्या पात्रामध्ये नदीच्या अंतप्रवाहामुळे हे मंदिर खचली आणि ती जमिनीच्या खाली गाडली गेली। मग आता असं होऊ नये म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जाते। 300 फूट बाय 400 फूट आपल्या कानपूर असेल, गुवाहाटी असेल, मुंबई असेल,
दिल्ली असेल, या ठिकाणचे जे का आपले सर्वोच्च तंत्रज्ञान संस्था आहेत IIT, तिथल्या तंत्रज्ञानांना बोलवलं आणि त्यांच्याकडून तिथे एक विशिष्ट प्रकारची जमीन तयार करून घेण्यात आलेली आहे, 300 फूट बाय 400 फूट आकाराची. त्याला इंजिनिअरिंग मिक्स असं म्हटलं जातं, की त्या जमिनीला पाण्याच्या अंतप्रवाहाचा कुठलाही परिणाम त्याच्यावर होणार नाही. पाण्याचा प्रवाह कुणालाही लुटू शकतो म्हणून मंदिराच्या एका बाजूला 40 फूट खोल आणि 40 फूट रुंद अशा प्रकारची एक भिंत बांधली जाते, ज्याला रिटेन्शन वॉल असं म्हणतात. त्या रिटेन्शन वॉलमुळे पाण्याचा प्रवाह, अंतप्रवाह जरी सुरू झाला तरी तो अडला जाणार आहे, परिणामी मंदिरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. भूकंपरोधक अशा प्रकारचं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे. संपूर्ण देशाचा जसा निधी संकलनामध्ये हातभार होता, तसा राम मंदिर उभारणीमध्ये सुद्धा संपूर्ण देशाचा हात त्या ठिकाणी लागतोय. राजस्थानचा गुलाबी ग्रॅनाइट दगड आपण बांधकामासाठी वापरतोय, पायासाठी कर्नाटकचा काळ्या रंगाचा ग्रॅनाइट त्या ठिकाणी वापरतोय. आसाम मधले कारागीर काम करतायत, राजस्थान मधले कारागीर काम करतायत. मोठ्या अभिमानानं सांगेल की मंदिर परिसरामध्ये काही पुतळे उभे करायचे आहेत. ते पुतळे तयार करण्याचं, त्याचं ढाचा तयार करण्याचं काम आपल्या जिल्ह्यातले नगरचे प्रमोदजी कांबळे, प्रख्यात चित्रकार, त्यांना ते काम त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या मंदिराला 44 दरवाजे आहेत, लाकडी दरवाजे आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राचा एक अभिमानाची गोष्ट आहे की आपला बल्लारशा जो विदर्भातला भाग आहे, तिथलं अतिशय चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं सागवान आपण त्या ठिकाणी त्या मंदिरासाठी पाठवलं आहे. त्याच्यामधून हे 44 दरवाजे त्या ठिकाणी बनणार आहेत. अशा प्रकारचं 5 सभा मंडप असणारं, 5 शिखर असणारं भव्य दिव्य मंदिर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. आता फक्त पहिल्या मजल्याचं काम होते. 14.5 फूट उंची असणारी प्लिंथ, त्याला 25 ते 30 पायऱ्या, दिव्यांगांसाठी, आपल्या बंधू भगिनींसाठी वर जाण्यासाठी तिथे व्हीलचेअर्स असणार आहेत, लिफ्ट असणार आहे, रॅम्प असणार आहे, सगळ्या सोयी केल्या जाणार आहेत. मित्र हो, प्रभू रामचंद्र हे सबके राम होते. कुठल्या खालच्या जातीची आणि वरच्या जातीची मक्तेदारी त्या ठिकाणी नव्हती. त्याचं प्रतीक म्हणून सर्व आपल्या हिंदू धर्मियांमध्ये असणारे जे वेगवेगळे पंथ असतील, वेगवेगळ्या जाती असेल, की ज्यांचा प्रभू रामचंद्राशी संबंध आला, त्यांचे मंदिर सुद्धा त्या ठिकाणी बांधले जातात. ऋषी वाल्मिकी असतील, वशिष्ठ ऋषी असतील, अशा ऋषींचे मंदिर त्या ठिकाणी बांधले जातात. जटायूंचं स्मारक त्या ठिकाणी उभारलं जात आहे. त्याचबरोबर इतरही अन्नपूर्णा देवी असेल, सूर्यदेव असेल, यासारखे मंदिरं सुद्धा परिसरामध्ये उभारले जातात. परंतु हे संपूर्ण काम 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. रामलल्लाची प्रतिष्ठा जशी सोमनाथाची प्रतिष्ठा गर्भगृह तयार झाल्यानंतर करण्यात आली, तशीच आपण आधी प्रतिष्ठापना करून घेतोय. बाकीचं उर्वरित काम चालू राहणार आहे. 22 जानेवारी नंतर आपल्या सगळ्यांना अयोध्येला जायला मिळणार आहे. मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करील की आपण प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं, साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सर्व पिढीला लाभलेलं आहे. आपण त्याचा लाभ निश्चित घ्यावा. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला आपण अवश्य जावं. 22 जानेवारीला आपल्या सर्वांना जाणं शक्य नाही. आपण आपल्या गावामध्ये बजरंगबलींचं मंदिर असेल, आपलं ग्रामदेवतेचं मंदिर असेल, त्या ठिकाणी एकत्रित जमावं, एकत्रित प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम बघावा. प्रभू रामचंद्रांची आणि जे काही आपलं ग्रामदेवता आहे त्याची आरती एकत्रित करावी, गोडधोड नैवेद्य करावा, सडा संवर्जन करावं, गुड्या उभाराव्यात, भगवे ध्वज उभारावेत, मिरवणुका काढाव्यात आणि दिवाळी साजरी करावी. जय राम श्रीराम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र आहे. माझं या निमित्तानं आव्हान असेल की 22 जानेवारीला सर्वांनी, हिंदू घरातील प्रत्येक सदस्याने या मंत्राचा किमान 108 वेळा जप त्या ठिकाणी करावा. या मंत्राची इतकी ताकद आहे की संपूर्ण चैतन्य आपल्या देशभर तयार होईल. आणि आपल्याला अजून ज्या 2 गोष्टी आपल्याला बाकी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते पण आपल्याला ताब्यात मिळणार आहे. 3.5 लाख और जिनके वंशज ने समाप्त कराया ना, आज यूपी से उनका वंशज ही समाप्त होता दिख रहा है. क्योंकि मैं उसी यूपी के काशी में रहता हूँ. हनुमानगढ़ी मेरा क्षेत्र रहा. जब वहां पे मैं बाल गुरु स्थान पे अपने रहा हनुमानगढ़ी में, पर कुछ दिन महंताई के बाद हम लोग काशी चले गए. पर वह क्षेत्र उन्हीं का रहा जिन्होंने इतना तानाशाही किया हमारे सनातन के साथ, हमारे प्रभु आराध्य देव के साथ. पर आज उनके लोग ही वहां नहीं जा रहे हैं, न उनको बुलाया गया, ना ही उनको बुलाया गया. अभी बहुत बढ़िया नाम लिए, किसको? मुलायम सिंह यादव, जिन्होंने हमारे कार सेवकों पे लगातार तानाशाही कराया, गोलियां चलवाया, या तमाम उपद्रव कराया. वो दिन 6 दिसंबर 1992 था.
शायद कुछ लोगों का जन्म नहीं था और कुछ लोग तो यहाँ से देख रहे थे। कुछ लोग ऐसे थे जो आपके परिवार के वहां युद्ध कर रहे थे, लड़ रहे थे, खूनों से लथपथ थे। वह भी समय देखा, हनुमानगढ़ी से लेकर पूरे अयोध्या की गलियां गलियां लाल कर गए थे, जो हमने अपने आंखों से देखा था। मेरा बाल कांड हुआ करता था, एक एक गलियां लाल हो गई थी। यहां तक की गलियां ही नहीं, मां सरजू के पावन तट तक लाल हो गया था। जहां भगवान प्रभु आराध्य देव श्री राम रहते हैं, वहां तक लोगों ने लाल किया था। वह समय देखा गया। आज उसी लाल में भगवा ध्वज लहरा रहा है, और जिन्होंने लाल किया आज वह कहीं ना कहीं शुद्ध मन से कहते हैं जय श्री राम। बड़ा अच्छा लगता है उनको भी यह बोल सुनने के लिए हम लोगों के कानों में, कि कम से कम वह भी जय श्री राम कह रहे हैं। महाआरती झाल्यानंतर स्नेह भोजनाचं सुरुवात होणार आहे। पप्पू एक एक गावाने यायचं आहे। चला चला आता चला, आपदागिरी पुढे चला। कलश घेणाऱ्यांनी मार्गांकडे जायचं।